श्रोतेहो नमस्कार. आपण श्रवण करत आहात श्री गरुड पुराण यामधील अध्याय 6. चला या दिव्य अध्यायाचे श्रवण करूयात. गरुडजींनी भगवान श्रीहरी विष्णूंना प्रश्न केला आणि ते म्हणाले, हे केशव, नरकातून येणारा तो प्राणी मातेच्या गर्भामध्ये कसा उत्पन्न होतो? त्या गर्भातील दुःख तो कशा प्रकारे भोगतो? कृपया मला हे सर्व काही सांगा. त्यावर भगवान श्रीहरी विष्णू म्हणाले, हे गरुड, स्त्री आणि पुरुषाच्या मिलनातून मनुष्याचा जन्म कसा होतो हे मी तुला सांगतो. ऋतुकालाच्या 3 दिवसांपर्यंत इंद्राला लाभलेल्या ब्रह्महत्येपैकी 1/4 भाग मासिक पाळीच्या स्त्रियांमध्ये राहतो. त्या ऋतुकालाच्या मध्यभागी झालेल्या गर्भधारणेमुळे पापी आत्म्यांचे ते देह उत्पन्न होतात. दैवाच्या प्रेरणेने कर्मानुरोधी शरीर प्राप्त करण्यासाठी तो जीव पुरुषाच्या वीर्याच्या सहाय्याने स्त्रीच्या गर्भामध्ये प्रवेश करतो. पहिल्या रात्री ते शुक्राणू असतात, 5व्या रात्री बुडबुड्यासारखे बनते आणि 10व्या रात्री ते बोराप्रमाण बनते आणि त्यानंतर ते स्नायूंसह अंडाकृती बनते. 1 महिन्यामध्ये मस्तक तयार होते. 2 महिन्यामध्ये शरीराचे सर्व अवयव जसे की हात इत्यादी. 3ऱ्या महिन्यात नखे, केस, हाडे, त्वचा आणि जनन इंद्रिय तयार होतात. 4थ्या महिन्यामध्ये रक्त, मांस, मैद, अस्थि, मज्जा आणि शुक्र इत्यादी सप्तधातू बनतात. 5व्या महिन्यामध्ये भूक आणि तहान लागते. 6व्या महिन्यामध्ये गर्भाशयामध्ये गुंडाळलेला तो जीव मातेच्या उजव्या गर्भामध्ये फिरतो आणि मातेने खाल्लेल्या अन्न पाण्यामुळे वाढलेला तो जीव मलमूत्राच्या दुर्गंधयुक्त त्या गर्भरूपी खड्ड्यामध्ये निद्रिस्त होतो. तेथे त्याच्या कोमल अवयवांना गर्भातील भुकेल्या त्या कृमींद्वारे चावा घेतला जातो. त्यामुळे तो जीव अत्यंत त्रासाने बेशुद्ध होतो. मातेने खाल्लेल्या कडू, तिखट, उष्ण, खारट आणि आंबट पदार्थांच्या अतिउत्तेजक संपर्कामुळे संपूर्ण शरीरामध्ये वेदना होतात आणि जरायू अर्थात गर्भाच्या पिशवीद्वारे झाकलेला तो जीव आतड्यांद्वारे बाहेरून झाकला जातो. त्याची पाठ आणि मान कंकणाकृती राहते. अशा प्रकारे शरीरातील अवयवांसह कोणतेही हालचाल न करू शकणारा हा प्राणी पिंजऱ्यातल्या पक्ष्याप्रमाणे मातेच्या गर्भामध्ये डोके ठेवून पडून राहतो. भगवंताच्या कृपेने आपल्या शेकडो जन्मांच्या कर्माचे स्मरण करून गर्भामध्ये दीर्घ श्वास घेतो. अशा परिस्थितीमध्ये त्याला त्या गर्भामध्ये आनंद कसा मिळेल? मांस आणि मज्जा इत्यादी सप्तधातूंच्या आवरणामध्ये आच्छादन केलेला तो ऋषिकल्प प्राणी घाबरून हात जोडून व्यथित स्वरामध्ये त्या भगवंताची स्तुती करतो, ज्याने त्याला त्या मातेच्या उदरामध्ये ठेवले. 7व्या महिन्याच्या सुरुवातीसच सर्व जन्माच्या कर्माचे त्याला ज्ञान होऊनही गर्भस्थ प्रसूतिवायूद्वारा चलित होऊन विष्ठेमध्ये उत्पन्न होणाऱ्या कृमी कीटकांप्रमाणे तो एका जागी स्थिर राहू शकत नाही. जीव म्हणतो, हे लक्ष्मीपती, हे जगत आधार, हे अशुभाचे नाश करणारे प्रभू, शरण आलेल्या जीवांचे रक्षण करणारे, हे प्रभू, मी तुमचा आश्रय घेतो. हे नाथ, माझ्या देहातील अहंभावामुळे आणि माझ्या पुत्रपत्नीच्या आसक्तीच्या भावनेने तुमच्या या मायाजालाला मोहित होऊन मी जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकलो आहे. मी माझ्या घरातील लोकांसाठी शुभ अशुभ कर्म केले, पण आता त्या कर्मांमुळे मी एकटाच जळत आहे. त्या कर्मांचे फळ भोगणारे पुत्र, भाऊ विभक्त झाले. जर मी या गर्भातून बाहेर आलो तर मी तुझ्या चरणांचे स्मरण करीन आणि मुक्तीसाठी अवश्य उपाय करीन. मला या मलमूत्राच्या गर्तेतून जठर अग्नीने जळत असलेल्या या ठिकाणाहून इथून बाहेर पडण्याची खूप इच्छा आहे. माझी इच्छा केव्हा पूर्ण होईल? ज्या दयाळू भगवंतांनी मला असे विशेष ज्ञान दिले त्यांचा मी आश्रय घेतो, जेणेकरून मला पुन्हा या संसारामध्ये अडकावे लागू नये किंवा मातेच्या गर्भाच्या बाहेर जाण्याची माझी इच्छा कदापि नाही. कारण मी बाहेर जर गेलो तर पुन्हा पापकर्मामुळे दुःखात पडेन. त्यामुळे अत्यंत दुःखाच्या स्थितीमध्ये असूनही मी कोणताही खेद न बाळगता तुझ्या चरणांचा आश्रय घेईन
आणि या जगापासून स्वतःचा उद्धार करीन. तेव्हा श्री भगवान म्हणाले, अशा प्रकारे बुद्धिमान आणि स्तुती करणाऱ्या त्या 10 महिन्याच्या अर्षकल्प जीवाला प्रसूतीवायू प्रसूतीसाठी पुढे ढकलतो. प्रसूती मार्गाद्वारे खाली मस्तक करून जन्मलेला तो जीव अत्यंत कठीणाईने जन्म घेतो. त्यावेळी त्याला श्वास घेता येत नाही. त्याची स्मरणशक्ती नष्ट होते. विष्ठा आणि मूत्र यांच्यामध्ये पडलेला तो जीव विष्ठेमध्ये जन्मलेल्या किड्यांप्रमाणे हालचाल करतो आणि उलटी गती मिळाल्यावर ज्ञानाच्या नाशामुळे प्रचंड रडू लागतो. गर्भावस्थेमध्ये, रुग्ण अवस्थेमध्ये, स्मशानभूमीमध्ये तसेच पुराणाचे श्रवण किंवा पठन करताना त्यावेळी जशी बुद्धी होते तशी जर स्थिर झाली तर कोणता व्यक्ती या सांसारिक बंधनापासून मुक्त होणार नाही? स्वतःच जीवांद्वारे दूषित आणि विष्ठामूत्राने अपवित्र झालेल्या शय्येवर त्याला झोपवले जाते. त्यामुळे तो स्वतःचे अंग खाजवणे, आसनावरून उठणे, त्याचबरोबर कोणतीही क्रिया करू शकत नाही. यासाठी तो असमर्थ असतो. त्यामुळे जसे एक कृमी दुसऱ्या कृमीला चावते, त्याच प्रकारे ज्ञानशून्य आणि रडणाऱ्या त्या कोमल त्वचेच्या शिशूला मच्छर आदी कीट खूप त्रास देतात. अशा रीतीने बाल्यावस्थेतील दुःख भोगल्यानंतर प्रौढ अवस्थेमध्येही तेच दुःख तो भोगत राहतो. त्यानंतर तारुण्य प्राप्त झाल्यावर त्याला आसुरी संपत्ती प्राप्त होते. म्हणजे अभिमान, गर्व, अहंकार, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्तीने जन्मलेल्या माणसांचे वैशिष्ट्य आहेत. मग त्याला दुर्गुणांचे व्यसन लागते. नीच लोकांशी संबंध निर्माण होतो आणि तो वासनायुक्त प्राणी सत्पुरुषांचा द्वेष करतो. स्त्रीला भगवंताच्या मायेच्या रूपामध्ये पाहून अविद्या पुरुष त्याच्या वाक्प्रचाराने मोहात पडतो आणि अग्नीतील पतंगाप्रमाणे महाभ्रमाच्या अंधारामध्ये पडतो. हरिण, हत्ती, पतंग आणि मासा हे 5 अनुक्रमे ध्वनी, स्पर्श, रूप, गंध आणि चव या 5 वस्तूंपैकी प्रत्येकाच्या आसक्तीमुळे मारले जातात. जो वस्तूंचा आनंद घेतो तो का नाही मारला जाऊ शकत? इच्छित गोष्ट न मिळाल्यामुळे क्रोध उत्पन्न होतो आणि शोकात असलेल्या त्या व्यक्तीच्या शरीरासोबत वाढणारा अभिमान आणि क्रोधामुळे तो वासनांध मनुष्य स्वतःच इतर वासनांध लोकांशी स्वतःसाठी वैर करतो. नाश अशा रीतीने एक बलवान हत्ती दुसऱ्या हत्तीने मारला तसा इतर अधिक शक्तिशाली कामी जनांकडून मारला जातो. अशा रीतीने इंद्रिय आसक्तीमुळे दुर्लभ मानवी जीवनाचा नाश करणाऱ्या मूर्खापेक्षा अधिक पापी कोण असेल? शेकडो योनी पार केल्यानंतर धर्तीवर दुर्लभ अशा मानव योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. मनुष्य देह प्राप्त करूनही द्वैतत्व प्राप्त होणे अधिक दुर्लभ आहे. जो व्यक्ती अत्यंत दुर्लभ द्विजत्वाची प्राप्ती करून द्विजत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक धार्मिक विधी करत नाही आणि केवळ इंद्रियांच्या तृप्तीसाठी झटत राहतो, त्याच्या हातामध्ये असलेली अमृत स्वरूपाची संधीही नाश पावते. यानंतर वृद्धापकाळानंतर मोठ्या रोगाने तो त्रस्त होऊन आणि मृत्यूनंतर तो पुन्हा त्याच मोठ्या दुःखदायक नरकामध्ये जातो. अशा रीतीने जे पापी जन्म मृत्यूमुळे कर्माच्या बंधनाने जखडलेले असतात ते पापी माझ्या मायेने विमोहित होऊन कधीही वैराग्य प्राप्त करू शकत नाहीत. हे गरुड, अशा प्रकारे मी तुला पापी लोकांच्या नरक मार्गाविषयी सांगितले. आता मला सांग, तुला आणखी काय ऐकायचे आहे? आणि श्रोतो, याचबरोबर गरुड पुराणामधील अध्याय 6 या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील उर्वरित दिव्य कथा पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. पाहत रहा मीड फॉर मराठी.